खरं तर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये सर्कस सुरू आहे। महाविकास आघाडीमध्ये माकडांचा खेळ सुरू आहे। तीन तिघाडा आणि काम बिघाडा काय असतं याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे महाविकास आघाडीचा कारभार। संजय राऊत आपल्या पक्षामध्ये 52च्या 52 पत्त्यांचा जोकरपणा भरलेला आहे। त्यामुळे महायुतीला जोकर म्हणण्यापेक्षा, विधिमंडळाला जोकर म्हणण्यापेक्षा आपल्या पक्षामध्ये कुठली सर्कस सुरू आहे, महाविकास आघाडीमध्ये कशी सर्कस सुरू आहे याचा विचार जास्त करावा। महायुती अतिशय भरभक्कमपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात एकनाथजी शिंदे आणि अजितदादांना सोबत घेऊन सुरू आहे। परंतु तुमच्या तीन पक्षांमध्ये ज्या पद्धतीने लाथाळ्या सुरू आहेत, तुमच्या तीन पक्षांमध्ये ज्या पद्धतीने गोरिला माकड डान्स करतो आणि गोरिला माकड एकमेकांना लाथाळ्या मारण्याचं काम करतो, अगदी तसंच काम तुमच्या तीन पक्षांमध्ये सुरू आहे। काँग्रेसने घोषणा करून टाकली की आम्ही मुंबई महापालिका सोबळावर लढणार। त्या ठिकाणी बाकी ठिकाणी काँग्रेसची लोक तुम्हाला सोबत घ्यायला तयार नाही। त्यामुळे खरी सर्कस विधिमंडळात नाही तर खरी सर्कस महाविकास आघाडीच्या तंबूमध्ये आहे। महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला नाकारले। ते एवढं नाकारले की विरोधी पक्ष नेतेपद मिळावं एवढं संख्याबळ देखील संजय राऊत तुमच्या पक्षाला मिळालेलं नाही। तुम्ही स्वतःची सुनता करून घेतली, तुमचा पक्ष जनाभी करून घेतला। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेनं उद्धवजी ठाकरे आणि उबाटा गटाला पूर्णपणे नाकारले आणि विरोधी पक्ष नेतेपद मिळावं एवढं संख्याबळ देखील तुमच्याकडे नाही। विधानसभेला संजय राऊत यांच्या पक्षाने जवळपास 90 जागा लढल्या, त्यापैकी फक्त 20 जागा त्यांच्या निवडून आल्या। त्यामुळे ते विरोधी पक्ष नेते पदावर दावा करू शकत नाही। जनतेनं तुम्हाला लाथाळण्याचं काम केलंय, जनतेनं तुम्हाला नाकारण्याचं काम केलंय आणि ज्याला जनता नाकारते त्यांना विरोधी पक्षपद दिले जात नाही। आपण दिल्लीमध्ये बघितलं होतं की दिल्लीमध्ये गेल्या वेळेला काँग्रेसला पुरेसं संख्याबळ नव्हतं, त्यावेळेला दिल्लीमध्ये राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद मिळालं नाही। आता महाराष्ट्रात तुमच्याकडे योग्य संख्याबळ नाही, त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलंय की सत्ताधारी कुणाला करायचं आणि विरोधक कुणाला करायचं आणि विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यायचं नाही हे महाराष्ट्रातली जनता ठरवते आणि जनतेनं योग्य तो निर्णय दिलाय। संजय राऊत यांनी जनतेचा कौलाचा स्वीकार केला पाहिजे। या आधीच्या प्रथा परंपरा पायदळी तोडवण्याची सुरुवात कोणी केली? संजय राऊत तुम्ही केली। तुमचं सरकार असताना आमच्या नेत्यांची घरं पाडली, आमचे नारायण राणे साहेब यांचं घर पाडण्याची सुरुवात कोणी केली? याआधी अशी प्रथा होती? आमच्या नेत्यांवर तुमचं सरकार असताना हल्ले करण्याची प्रथा कोणी केली? तुम्ही सुरू केली। आमच्या लोकांच्या नेत्यांच्या घरामध्ये पेन ड्राईव्हच्या माध्यमातून हे लावण्याचं, सीसीटीव्ही लावण्याचं काम आणि त्या माध्यमातून रेकॉर्डिंग करण्याचं काम कोणी सुरू केलं होतं? उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत तुमचं सरकार असताना केलं होतं। गिरीश महाजन यांना फसवण्याचं काम कोणी केलं होतं? संजय राऊत तुमच्या पक्षाने केलं होतं। त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रथा आणि परंपरा पायदळी तोडण्याची सुरुवात कोणी केली असेल तर ती उभाटा गटाने आणि संजय राऊत यांनी केली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रथा परंपरेबद्दल संजय राऊतांनी बोलू नये। विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं का नाही द्यायचं हा अधिकार जनतेचा असतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं तो अधिकार वापरलाय आणि उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं नाही हे आम्ही ठरवत नाही, हे सत्ताधारी ठरवत नाहीत, हे महाराष्ट्रातील जनता ठरवते। आणि संजय राऊत तुमची लायकी काय आहे, उद्धवजी ठाकरेंच्या पक्षाची पात्रता काय आहे हे विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिले। संजय राऊत असं देखील म्हणतात की राहुल गांधींसारखे विरोधी पक्ष आहेत, त्यामुळे भारतीय जनता पार्टी हादरली आहे। संजय राऊत आतापर्यंत उद्धवजी ठाकरे यांची चाकरी करायचे, परंतु आता ते राहुल गांधी यांची गुलामी करत आहेत। संजय राऊत यांची खासदारकी संपत आली आहे। त्यांना माहित आहे की उद्धवजी ठाकरे यांच्या कोट्यातून पुन्हा एकदा आपल्याला राज्यसभेवर जाता येणार नाही। त्यामुळे आता संजय राऊत काँग्रेसच्या वळसरीला जाऊन बसतायत आणि राहुल गांधींचा उदो उदो करण्याचा प्रयत्न
राऊत अशाच पद्धतीनं राहुल गांधींची गुलामी करत होते. आता देखील राहुल गांधी यांची गुलामी करतायत आणि राहुल गांधींचा उदो करतायत. कारण त्यांना माहीत आहे की आपल्याला खासदार व्हायचं असेल तर राहुल गांधींचा उदो केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं राहुल गांधी चांगले विरोधी पक्षनेते आहेत अशा पद्धतीची खोटी ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडनं केला जातोय. परंतु महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला माहित आहे राहुल गांधी खरे विरोधी पक्षनेते नाहीत, तर राहुल गांधी हे जोकर आहेत आणि त्यांची इमेज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जोकर म्हणूनच आहे. राहुल गांधींचं भाषण सुरू झालं की देशभरातील जनता एंटरटेनमेंट म्हणून त्यांच्याकडे बघते. परंतु दुर्दैवाने संजय राऊत यांना गुलामी करावी लागत असल्यामुळे ते राहुल गांधींचा उदो करतात. संजय राऊत असं देखील म्हणतात की जय जय महाराष्ट्र माझा या गीतावरती देखील एक चर्चा करावा. निश्चितपणे जय जय महाराष्ट्र माझा या गीतावर चर्चा झालीच पाहिजे. संजय राऊत माझं देखील तुम्हाला आव्हान आहे की या गीतावर चर्चा होऊन जाऊ द्या. आणि काँग्रेसनं कशा पद्धतीनं गोळ्या घालून 107 मराठी माणसाचा हत्या केली, गोळ्या घालून 107 मराठी माणसाला हुतात्म्यावर चढवलं हे एकदा महाराष्ट्राला कळून जाईल. ज्या पद्धतीनं काँग्रेसनं आणि त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वातील सरकारनं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला पायदळी तुडवलं होतं हे एकदा जय जय महाराष्ट्र गीतावर चर्चा झाली तर समोर येईल. ज्या पद्धतीनं वंदे मातरमवर चर्चा झाल्यानंतर काँग्रेसचा बुरखा फाटला, काँग्रेसनं सातत्यानं वंदे मातरमला विरोध केला, वंदे मातरम मधली काही कडवी वगळण्याचं काम केलं. अगदी तसंच उद्या जय जय महाराष्ट्र या गीतावर चर्चा झाल्यानंतर काँग्रेसनं महाराष्ट्रात कशा पद्धतीनं मराठी माणसाची गळचेपी केली होती, कशा पद्धतीनं 107 लोकांवर गोळ्या झाडून त्यांना हुतात्मे पत्करायला भाग पाडलं हे काँग्रेसचा काळा कारनामा या निमित्तानं समोर येईल. आणि तुम्ही ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतायत ना ते देखील महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल. वंदनीय बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते की मी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा माझं दुकान बंद करेल. परंतु दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतायत. त्यामुळे या गीतावर जर का चर्चा झाली तर ही नौटंकी स्पष्टपणे होईल आणि संजय राऊत तुमचा बुरखा फाटल्याशिवाय राहणार नाही. आज संजय राऊत यांनी दावा केला की रवींद्र चव्हाण हे शिवसैनिक होते. खरं तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरुवातीपासून स्वयंसेवक आहेत. बजरंग दलाचे ते खंदे समर्थक होते, कार्यकर्ते होते. संपूर्ण उभ्या हयातीमध्ये आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांनी कधीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला नव्हता, शिवसैनिकमधून कधीही काम केलं नव्हतं. अशा खोट्या DNA मध्ये आहे. सातत्यानं खोटं बोलायचं हे संजय राऊत यांचं धोरण आहे. माझं आपल्या माध्यमातून संजय राऊतांना चॅलेंज आहे, आपण रवींद्र चव्हाण शिवसैनिक असल्याचा एक पुरावा द्यावा, एक पुरावा द्यावा. एकही पुरावा संजय राऊत यांच्याकडे नाही. कारण आमचे रवी भाऊ हे सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, बजरंग दलाचे सक्रिय कार्यकर्ते होते. भारतीय जनता पार्टीमध्येच नगरसेवक पदापासून मंत्री पदापर्यंत आणि आता प्रदेश अध्यक्ष पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत. आणि ते स्वतःच्या कर्तृत्वावर भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादावर आले आहेत. ते तुमच्यासारखे चाकरी करून, तुमच्यासारखे गुलामी करून खासदारकी मिळवलेले नेते नाहीत, हे राऊतांनी ध्यानात ठेवावं. खरं तर जेव्हा संजय राऊत किंवा उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मुद्दे नसतात त्यावेळेला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करणार पद्धतीची आरोळी ठोकण्याचं काम केलं जात आहे. परंतु मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. संजय राऊत किंवा संजय राऊतांचे वडील आले तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही. कुणाच्याही बापामध्ये तो दम नाही, कुणाच्याही बापामध्ये ती हिम्मत नाही. मुंबई आणि महाराष्ट्र एकत्र आहे. मुंबई आणि विदर्भ देखील एकत्र आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्वी होती, परंतु आता आपण बघतोय की देवेंद्रजी फडणवीस हे नागपूरमधून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतायत आणि विदर्भाचा झपाट्यानं विकास येतोय, विदर्भ झपाट्यानं पुढे जातोय. त्यामुळे आता तरी वेगळ्या विदर्भाची मागणी ही अजेंड्यावर नाही. भाजपसोबत असलेले पक्ष हे डुप्लिकेट आहेत अशा पद्धतीचा आरोप
संजय राऊत हे स्वतः डुप्लिकेट आहेत, त्यांचा पक्ष देखील डुप्लिकेट आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे संजय राऊत तुमचा पक्ष डुप्लिकेट झालाय. आता ओरिजिनल शिवसेना कुणाची आहे असं विचारलं तर कुणीही सांगेल की एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर ओरिजिनल शिवसेना आहे आणि संजय राऊत यांच्याबरोबर डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यामुळे संजय राऊत हे डुप्लिकेट आहेत, उभाटा गट डुप्लिकेट आहेत. बाळासाहेबांचा वारसा कोण चालवत असेल तर एकनाथजी शिंदे चालवत आहेत आणि डुप्लिकेटपणाचा वारसा कोण चालवत आहेत तर संजय राऊत चालवत आहेत. सोनिया गांधींची गुलामगिरी करण्याचं काम उभाटा गट आणि संजय राऊत करतायत. ठाकरे बंधू एकत्र येतात त्यामुळे कुठेतरी भाजपमध्ये अस्वस्थता झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमध्ये निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधू एकत्र आले काय किंवा वेगळे लढले काय त्याचा काहीही परिणाम महायुतीवर होणार नाही. महायुती म्हणून आम्ही महापालिकेच्या निवडणुका लढतोय आणि महायुतीचा भगवा या मुंबईसह संपूर्ण महापालिकांवर फडकणार हे निश्चित आहे. आणि राहिला प्रश्न उभाटा गटाचा, उभाटा गटाची काय आहे हे महाराष्ट्राने बघितलंय. दोन्ही भाऊ बेस्टच्या निवडणुकीमध्ये एकत्र आले होते. 2-0 एकत्र आल्यानंतर त्याची बेरीज 1 होत नाही, त्याची बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार 0च होतो. हे संजय राऊतांना माहीत नसेल तर त्यांनी पुन्हा एकदा गणिताचे धडे घ्यावेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरीही त्याचा काहीही परिणाम. जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार मुंबईसह संपूर्ण महापालिकेमध्ये येईल. नवाब मलिक यांची पाठराखण आता अजित पवार कुठेतरी करत आहेत. कारण औपचारिक गप्पा मारताना हे दिसून आलं की अजित पवार हे नवाब मलिकांना पाठीशी घालत आहेत. उद्या कदाचित जर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये नवाब मलिक यांना मोठी जबाबदारी देण्यात आली तर भाजपला ते चालेल का? आमचं स्पष्ट धोरण आहे, जिथं नवाब मलिक नेतृत्व करतायत त्यांच्यासोबत आम्ही युती करणार नाहीत, त्यांच्यासोबत जाणार नाहीत. जोपर्यंत नवाब मलिक यांच्यावरचे आरोप सिद्ध होत, जोपर्यंत त्यांच्यावर निर्दोषत्व सिद्ध होणार नाहीत, तोपर्यंत नवाब मलिक नेतृत्व करत असलेल्या पक्षासोबत आम्ही मुंबईमध्ये जाणार नाहीत. त्यासाठी आम्हाला राष्ट्रवादीशी फारकत करावी मुंबईमध्ये लागली तरी हरकत नाही. आम्ही नवाब मलिक यांच्यासोबत कुठलीही चर्चा करणार नाहीत, त्यांच्यासोबत युती करणार नाहीत. हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. नवाब मलिक यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे आरोप आहेत. अशा परिस्थितीत त्यांना साथ देणं आम्हाला योग्य वाटत नाही. शरद पवारांना भारतरत्न द्यावा अशी मागणी आहे की शरद पवार गटातील 2 नेत्यांनी प्रमुख केलेली होती. त्यानंतर गोपीचंद पडळकर म्हणतात की गल्ली बोळातले नेते त्यांना उभे. गोपीचंदजी पडळकर यांनी जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. मुलं पळवण्याचे प्रकार आहे ते मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. यावर कुठेतरी चर्चा व्हावी. उत्तर देऊ नये. मी राजजी ठाकरे यांचं पत्र वाचलंय. खरं तर ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी कमी झाली आहे, आपण आकडेवारीवर नजर टाकला तर देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आल्यापासून गृह खातं त्यांच्याकडे असल्यापासून अशा पद्धतीच्या घटना रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय गृह खात्यांनी सातत्यानं केलेले आहेत आणि इथून पुढे देखील अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस निश्चितपणे प्रयत्न करतील. कारण अशा पद्धतीच्या घटना होणं महाराष्ट्रासाठी अतिशय चिंताजनक आहे आणि त्या रोखण्यासाठी गृह खातं अतिशय सक्षम आहे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात एक टास्क फोर्स स्थापन अशा घटना रोखण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. राज ठाकरे यांना माझी नम्र विनंती आहे की आपण असे मुद्दे नक्की सजेस्ट करावेत, परंतु त्याच्या नावावर राजकारण करणं हे बंद केलं पाहिजे. गेले काही दिवसापासून भाजप शिवसेनेचा वाद होता आणि आताच एकनाथ शिंदे यांनी बहुजन समाजाची बैठक झाली, चर्चा झालेली सांगितले. जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चितपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना आम्ही एकत्र मिळून मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढणार आहोत. त्या संदर्भात एकनाथजी शिंदे, रवींद्रजी चव्हाण यांच्यामध्ये बैठक देखील झाली. पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये त्याबद्दलची योग्य ती बातमी आपल्यापर्यंत
महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित होतोय. आपल्याला येत्या 5-6 दिवसामध्ये महायुतीचा फॉर्म्युला देखील बघायला मिळेल. आम्ही महायुती म्हणून निश्चितपणे मुंबईसह सर्व महापालिकामध्ये एकत्र लढण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्यात. काँग्रेसनं उभाटा गटाला फाट्यावर मारलंय हे देखील आपण बघतोय. एकत्र लढतोय, मात्र दुसरीकडे कल्याण डोंबिवलीसारख्या महानगरपालिकेमध्ये भाजपने जास्त जागा मागितल्यामुळे कुठेतरी शिवसेना नाराज झाल्याचं पाहिलं. कोणीही नाराज नाहीत. एकनाथजी शिंदे नाराज नाहीत, शिवसेना नाराज नाही, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, रवींद्रजी चव्हाण, चंद्रशेखरजी बावनकुळे, आशिष शेलार, अमितजी सावंत हे एकत्र बसतील. बद्दलचा अंतिम फॉर्म्युला निश्चितपणे ठरेल. आपण बघितलं की विधानसभेला आम्ही तिन्ही पक्षांनी सामोपचारानं जागा वाटप केलं, त्याचा फायदा विधानसभेला झाला. महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीला भरभरून आशीर्वाद दिले. देवेंद्रजी फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. आता देखील महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचे तिन्ही पक्ष एकत्र बसतील आणि जास्तीत जास्त ठिकाणी महायुती होईल आणि जास्तीत जास्त महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल. नवाब मलिक यांच्यामुळे मुंबईतली युती होणार नाही अशी तुमच्याकडून वारंवार भूमिका स्पष्ट होते. मात्र पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी मात्र राष्ट्रवादीची ज्या ठिकाणी ताकद आहे त्या ठिकाणी देखील एकला चलोचा हा भाजपचा नारा आहे का? नाही, आमचा जास्त ठिकाणचा प्रयत्न असेल की अजितदादांना सोबत घेऊन लढायचं. पण मुंबईमध्ये नवाब मलिक जर का नेतृत्वात करणार असतील तर आम्ही त्यासोबत जाणार नाहीत. राहिला प्रश्न पुणे, पिंपरी चिंचवडचा, आमचा तिथेही प्रयत्न असेल की महायुती म्हणून लढावं. आमचे अजितदादा आणि एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस एकत्र बसतील आणि त्यावर मार्ग काढतील. खूप खूप धन्यवाद.